कपाशीतल्या डी-टॉपिंग, निपिंग किंवा आपण मराठीत ज्याला शेंडे खुळणं म्हणतो त्याबद्दलची माहिती आज मी देते। कपाशीत शेंडे खुळण्याचं फार महत्त्व आहे आणि त्यासाठी काही 4 मुद्दे आहेत जे आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे आणि ते काळजीपूर्वक आपण त्याचं पालन केलं पाहिजे। ज्यात पहिला मुद्दा असा आहे की कपाशीच्या झाडाची उंची जवळजवळ 4 फुटापर्यंत असणे आवश्यक आहे। दुसरं म्हणजे कपाशीच्या लागवडीनंतरच्या 100 दिवसानंतर शेंडे खुळणे ही केलं पाहिजे। तिसरी महत्त्वाची बाब अशी की त्यात सिम्पोडिया किंवा फळफांद्या ह्या 12 ते 15 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे। चौथं म्हणजे शेंडे खुळताना वरतून हिरव्या फांद्या सोडून म्हणजे न घेता ते आपल्याला थोडेसे खोड झालेलं असलं आवश्यक आहे आणि त्यात अर्ध्या फुटापर्यंतची कापणी सिकेटरनी करताना एकाच वेळी कापल्या गेलं पाहिजे। हे फार महत्त्वाचं आहे, ज्यामुळे बुरशीजन्य रोग होणे आपण टाळू शकतो।